जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 218. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अनेक वेळा मानसमधल्या विविध व्यक्तिरेखांमधून आपण बघितलं की परमार्थ मार्गामध्ये किंवा असं म्हणावं लागेल सन्मार्गामध्ये, दोन्ही एकच, त्यामध्ये निस्वार्थीपणाला सर्वाधिक महत्त्व आहे. किंबहुना निस्वार्थ होणं म्हणजेच परमार्थ, संपूर्णपणे निस्वार्थी बनणं म्हणजे परमार्थ, असं आमच्या महाराजांनी सांगितलं, जे आपण बघितलं. मग माता सुमित्रा असो, लक्ष्मण असो, भरत असो, कौसल्यामाय असो, अनेक व्यक्तिरेखा, गुह असो, किती उजळणी करावी तेवढी कमी आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेमधून आम्हाला जे पॉझिटिव्ह व्हाईब्स मिळतात ना, म्हणजे वाचून, त्याबद्दल ऐकून, त्या व्यक्तिरेखांबद्दल जे एक अंतरात समाधान वाटतं, जी शांती जाणवते, जो आनंद होतो, जो भाव भरून येतो, तो सगळा कशामुळे असतो तर त्या व्यक्तिरेखेच्या निस्वार्थीपणामुळे असतो. मग तो कुणीही असो, अगदी लौकिक आजच्या कलियुगातल्या आयुष्यामध्ये सुद्धा जी व्यक्ती निस्वार्थ असते, अगदी लौकिक आयुष्यामध्ये सुद्धा, त्या व्यक्तीला स्वाभाविकपणेच अनेक लोक मानत असतात, अनेक लोक त्याच्यावर प्रेम करत असतात. त्या व्यक्तीला माहीत असो वा नसो, किंबहुना जर ती खरी निस्वार्थी असेल तर लोकांनी प्रेम करावं अशी डिमांड कधीच नसते त्या व्यक्तीची, पण ते सहज घडत जातं. आणि ह्या सर्व रामायणातल्या व्यक्तिरेखा आम्हाला या निस्वार्थतेचे धडे देत आहेत. कारण आज कलियुगामध्ये सर्वात मोठा अडसर जर कोणता असेल, किंबहुना प्रत्येकच युगामध्ये पण कलियुगात जास्ती, क्वाईट ऑब्वियसली, की भगवंतापर्यंत पोहोचायला आड काही येतं तर तो आमचा स्वार्थ आड येतो. कारण स्वार्थ हा अहंकारमूलक असतो. त्यामुळे एकूण अहंकार हाच तो मुख्य अडसर आहे. पण तो जेव्हा स्वार्थाचा फॉर्म घेतो त्यावेळेला भगवंत आपल्याला आपलं म्हणत नाहीत. किंबहुना खरं बघायला गेलं तर भगवंतांनी आपलं म्हटलेलंच असतं, कारण त्यांना आपल्याला सोडून राहताच येत नाही. ते अखंड आमच्यासोबत असतात. आमची प्रत्येक कृती, विचार हे ते नोट करत असतात. साक्षी रूपानं भगवंत प्रत्येकाच्या अंतरामध्ये वसलेले आहेत. प्रत्येक विचाराचा प्रेरकसुद्धा भगवंतच आहे. हे खरं असलं तरी जोपर्यंत आम्ही निस्वार्थी बनत नाही तोपर्यंत भगवंत आमच्यासोबत आहेत ही शुद्ध जाणीव निपजत नाही अंतःकरणामध्ये. आणि कधी म्हणावं निस्वार्थ झालाय तर आमच्या महाराजांनी एक खूप गोड गोष्ट आहे, गोष्ट बघायची नाही आपल्याला आत्ता, पण महाराज म्हणतात जो पंत असेल तो संत बनेल. बरं का, पंत म्हणजे काय, आता ती थोडक्यातच गोष्ट बघूया आपण, कारण आलोय आपण त्याच्यावर. त्यामुळे की स्वतःकडे काहीही नसताना सुद्धा देण्याची बुद्धी असणं, असताना आपण देणं ही सुद्धा मोठीच गोष्ट आहे. दाता भवती वान वा म्हटलंय. देणं म्हणजे काय पैसा, वस्तू, पदार्थ याच दृष्टीने असं नाही, तर अगदी आपला वेळ देणं, त्या व्यक्तीला समजावून घेणं, त्या व्यक्तीचं ऐकणं, हे सुद्धा त्या देण्यामध्ये मोडतं खरं तर. पण हे जे देणं आहे ते निस्वार्थ असेल ती व्यक्ती तरच साधतं. त्यामुळे महाराज म्हणतात की आणि स्वतःकडे नसताना देणं. खूप बिझी आहे मी आज, पण जर एखाद्या मैत्रिणींनी, मित्रांनी जर सांगितलं की आज मला थोडा वेळ दे आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे, तर ती कामं बाजूला सारून ते महत्त्वाचं आहे त्यासाठी वेळ काढणं, याला म्हणतात ती निस्वार्थ बुद्धी.
आणि ज्या वेळेला अशी आउट ऑफ द वे जाऊन आपण जेव्हा करायचा प्रयत्न करतो, किंबहुना तो आपला सहज स्वभाव जेव्हा बनतो, त्यावेळेला ते भगवंतांना आवडतं, सद्गुरूंना आवडतं. आणि त्या वेळेला मग खऱ्या अर्थानं आम्हाला सद्गुरूंची अशरीरी वाणी ऐकायला यायला लागते. कारण निस्वार्थपणा आणि सद्गुरू यांमध्ये फरक नाही. किंबहुना कोणताही दैवी गुण हा भगवंतांशी एकत्वानं नांदत असतो. त्यामुळे इथे श्रीराम आम्हाला स्वतःच्या उदाहरणातून हे दाखवत आहेत. आपल्याला माहिती आहे श्रीराम किती व्यथित आहेत माता सीतेच्या विरहामुळे. पण ज्या वेळेला हनुमंतांनी सुग्रीवाची सर्व हकीकत श्रीरामांना सांगितली, त्यावेळी श्रीराम सुग्रीवाला विचारतायत की बाबा रे, मला तुझं सर्व काही जाणून घ्यायचंय की तू वनात इथं पर्वतावर का बरं राहतोयस. म्हणजे त्या वेळेला श्रीरामांनी आपलं दुःख, आपला क्लेश, जे काही घडलेलं होतं ते सर्व बाजूला ठेवून त्यावेळेला सुग्रीवाशी जर मी मैत्री केली आहे तर त्या मैत्रीला मी खरं उतरलं पाहिजे. अगोदर मी ती मैत्री सिद्ध केली पाहिजे. आमचं कसं होतं पहा, बऱ्याच वेळेला जेव्हा मैत्री असते त्यावेळेला अगोदर समोरची व्यक्ती माझ्यासाठी मित्रत्वानं वागते का. आमचे महाराज म्हणतात ना की परमार्थ हा लौकिकाच्या विरुद्ध दिशेनं असतो एका दृष्टीनं. त्यामुळे लौकिकातले जे प्रॉव्हर्ब्स असतात किंवा ज्या म्हणी असतात किंवा जी वाक्य आपण अगदी सर्रास वापरतो पहा, कसं तर अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं आपण म्हणतो की जो वेळेला उपयोगी पडतो तो खरा मित्र. अशा अनेक गोष्टी आपले एक एक महाराज म्हणजे सद्गुरू लक्षात आणून द्यायला लागतात की आपण किती स्वार्थबुद्धीनं प्रत्येक गोष्ट बघत असतो. नीडमध्ये मदत करणारा तो मित्र, पण नीडमध्ये आपण मदत करतो का, तर मी खरा मित्र बनू शकेन. म्हणून म्हटलं ना की परमार्थ हा त्या लौकिकाच्या विपरीत दिशेनं जातो. विपरीत म्हणजे कसं, लौकिक बाह्य दृष्टीनं बघतं आणि परमार्थ अंतर्दृष्टीनं फक्त स्वतःकडे बघतो. दुसऱ्याचा भाग ज्यामध्ये नसतो त्याला परमार्थ म्हणतात. फक्त स्वतःला सुधारण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे फक्त देवदेव करणं नव्हे, धार्मिकपणा आणि आध्यात्मिकता किंवा परमार्थ यामध्ये भेद केलाय महाराजांनी. म्हणूनच सर्वच संतांनी की देव करणं किंवा तीर्थक्षेत्री फिरणं, पूजा करणं, अर्चना करणं ह्या बाह्येंद्रियांनी ज्या मर्यादित गोष्टी आहेत त्याला परमार्थ म्हणत नाहीत. त्यानं कदाचित तुमचा पुण्यसंचय होत असेल, पण तो पुण्यसंचय तुम्हाला फार तर अगदी खूप जास्त पुण्यसंचय झाला तर स्वर्गाच्या दारापर्यंत नेऊ शकतो. पण पुन्हा तिथून खाली यावं लागतं, हे आपण बघितलं. त्यामुळे जर आपला प्रवास भगवत चरणांपाशी जाण्याचा असेल तर ह्या सर्व लौकिकाचा मोहरा बाहेरून आत वळवावा लागतो. आणि त्या वेळेला खऱ्या अर्थाने ही निस्वार्थ बुद्धी निपजते संतांची, जे म्हणतात की सहज स्वभाव आहे त्यांचा परोपकार करण्याचा. ते परोपकार हा शब्दही खरं वापरत नाहीत बहुतेक वेळा, कारण पर कोणी नसतंच त्यांच्यासाठी. सर्वच भगवंताचे आहेत तर सर्वच माझे आहेत, भगवंताचे आहेत म्हणून माझे आहेत. हा भाव अंतःकरणात दृढ झाल्यामुळं तो परमार्थी जो असतो तो देवस्वरूप बनतो, तो संत स्वरूप बनतो. म्हणजेच त्याचं अंतःकरण त्या दैवी गुणांनी भरून जातं. आणि त्यामधला निस्वार्थ बुद्धी ह्या सर्वोच्च गुण म्हटला तर वावगं ठरू नये. कारण त्याच्यामध्ये अहंकाराला शिरकाव व्हायला वावच नसतो. त्यामुळे कारण त्याचंही खूप महत्त्वाचं सांगतात आमचे महाराज की निस्वार्थ बुद्धी तेव्हा होते जेव्हा मी काही करतोय, निस्वार्थतेनं सुद्धा मी मदत करतोय हा भावच पुसला जातो. कारण राम करता आहे, त्यानं मला ही संधी दिलेली आहे असा भाव असतो हृदयामध्ये. अशा या भावानं इथं प्रत्यक्ष श्रीराम प्रभू आहेत, जे गुणनिधान आहेत. आपल्याला माहिती आहे गुणातीत असून
लौकिकामध्ये गुणनिधानाची भूमिका पार पाडतायत. त्यामुळे इथे श्रीराम स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आपल्या मित्राला विचारतायत की बाबा रे, तू काय इथं राहतोस ते मला सांग. आता यानंतर सुग्रीव त्यांना आपली कथा सांगतायत, ती आपण बघूया. तुलसीदास म्हणतात, नाथ बाली अरु मैं द्वौ भाई, प्रीति रही कछु बरनी न जाई, मय सुत मायावी तेहि नाऊ, आवासो प्रभु हमरे गाऊ. सुग्रीव सांगतोय आता की हे स्वामी, हे नाथ, वाली आणि मी, आम्ही दोघं भाऊ आहोत. अतिशय प्रेम होतं आमचं एकमेकांमध्ये. पण मय दानवाचा एक पुत्र होता मायावी नावाचा, तो एकदा आमच्या इथे आला, किष्किंधेला आला. आणि येऊन त्यानं काय केलं त्या मायावी नावाच्या दैत्यानं, अर्धराती पुरद्वार पुकारा, बाली रिपुबल सहैन पारा, धावा बाली देखी सौभागा, मैं पुनि गया बंधु संग लागा, गिरिबर गुहा पैठ सो जाई, तब बाली मोही कहा बुझाई, परिखे सुमोही एक पखवारा, नहीं आवऊं तब जाने सुमारा, मास दिवस तह रहे खरारी, निसरी रुधिर धार तह भारी, बाली हते सी मोही मारी आई, सिला दे तह चले पराई, मंत्री नपुर देखा बिनु साई, दीधे मोहि राज बरियाई, बाली ताहि मारी गृह आवा, देखी मोहि जिय भेद बढ़ावा, रिपुसम मोहि मारसी अति भारी, हरि लींधेसी सर्बसु अरु नारी, ताके भय रघुबीर कृपाला, सकल भुवन में फिरेऊ बिहाला, इहाँ साप बस आवत नाही, तदपि सभी तरह मन माही, सुनी सेवक दुख दीन दयाला, फरकी उठी द्वयी भुजा बिसाला. सुग्रीव सांगतोय की अर्ध्या रात्री ह्या मायावी दैत्यानं, मयदानवाच्या मुलानं किष्किंधाच्या नगरद्वारावर येऊन युद्धाचं आव्हान दिलं. त्यानंतर वालीला ते सहन झालं नाही. अत्यंत बलशाली होता वाली, आपल्याला माहीत असेल. वाली इंद्रपुत्र होता असंही म्हटलं जातं, काही ठिकाणी उल्लेख आहे. आणि अत्यंत बलशाली म्हणजे रावणाला सुद्धा ज्यानं पराजित केलं होतं. म्हणजे अशी कथा येते की रावणाला नारदांकडून कळलं होतं वालीच्या पराक्रमाबद्दल. त्याला असा वर होता वालीला, कुणाकडून? ब्रह्मदेवांकडून त्यानं मिळवलेला होता तपश्चर्येनं, की त्याच्या समोर जो शत्रू येईल त्याचं अर्ध बळ त्या शत्रूचं वालीला मिळेल, असा वर होता. त्यामुळे रावणाचं बळ अर्ध झालं जेव्हा तो वालीच्या समोर गेला युद्धाला. नारदांचं ऐकून त्याला अहंकार झाला की माझ्याहून बलशाली आहे वाली. आणि अशा रीतीनं रावणाला सुद्धा पराजित केलं होतं वालीनं. त्यांनी स्वतःच्या असं वर्णन येतं की बगलेत रावणाला धरून तो अनेक काळपर्यंत चालत होता आणि नंतर रावणानं स्वीकार केला पराजय आणि वालीशी मित्रत्व केलं, अशी एक कथा येते. ते असो, पण सांगायचं हे की अत्यंत बलशाली असा हा वीर योद्धा होता वाली. आणि
जेव्हा ह्या वालीला त्या मायावी राक्षसानं आव्हान दिलं तेव्हा त्याला ते साहजिकच सहन झालं नाही. तो धावत द्वारापाशी गेला, नगरद्वारापाशी. त्याला बघताच तो मायावी राक्षस पळून गेला, बरं का. आणि त्याच्या मागे हा वाली पळाला आणि त्याच्या मागे मी पळालो, असं सुग्रीव सांगतोय श्रीरामांना. ती कथा सांगतायत आता की जेव्हा त्या मायावीच्या मागे वाली आणि वालीच्या मागे सुग्रीव पळाले, त्यावेळेला एका पर्वताच्या गुहेमध्ये हा मायावी लपला. आणि त्यावेळी वालीनं सांगितलं सुग्रीवाला की 15 दिवस तू वाट पहा माझी, मी आज जाऊन त्या राक्षसाला मारीन, पण मी तेवढ्या दिवसात परत आलो नाही तर मात्र मी मारला गेलो असं समज. असं वालीनंच सांगितलेलं असतं सुग्रीवाला, बरं का. पण आता सुग्रीव सांगतायत हे सर्व श्रीरामांना की हे श्रीराम, मी महिनाभर तिथं राहिलो. त्यांनी 15 दिवस सांगितलं होतं, पण मी महिनाभर राहिलो. आणि महिन्यानंतर त्या गुहेतून रक्ताचा प्रवाह बाहेर आला. तेव्हा मी समजलो की त्या मायावीनं माझ्या भावाला वालीला मारलं. आता तो मायावी येऊन मला मारेल म्हणून मी तिथं गुहेच्या द्वारावर एक मोठी शिळा लावली आणि पळून आलो, असं सुग्रीव सांगतोय श्रीरामांना. आणि ज्यावेळी मी किष्किंधेला परत आलो तेव्हा मंत्रीगणांनी बघितलं की कुणी राजा नाही, म्हणून आग्रह करून मला राज्य दिलं. खरोखर सुग्रीवाची इच्छाच नव्हती, इतकं प्रेम होतं त्याचं वालीवर. आणि त्यामुळे आणि वालीचंही होतं त्याच्यावर खरं, पण मंत्रीगणांनी सर्व प्रजाजनांनी आग्रह केला म्हणून सुग्रीवाला राज्य दिलं गेलं. आणि नंतर आता सुग्रीव सांगतोय की त्या मायावीला मारून खूप काळपर्यंत ते युद्ध चाललं आणि मायावीला मारून वाली परत आला. आणि त्यावेळी जेव्हा त्यानं मला सिंहासनावर बसलेलं बघितलं तेव्हा त्याच्या मनात संशय आला की मुद्दाम मी शिळा लावून राज्य बळकावण्यासाठी येऊन सिंहासनावर बसलोय, बरं का. आणि त्यामुळे मला शत्रू समजून वालीनं माझ्याबरोबर युद्ध केलं, खूप मारलं मला, मारेसी अतिभारी. आणि माझं सर्वस्व हिरावून नेलं. एवढंच नाही तर माझी स्त्री, माझी पत्नीसुद्धा हिरावून घेतली. रोमा नाव होतं सुग्रीव पत्नीचं, तिलासुद्धा वालीनं हिरावून घेतलं. आणि आता सुग्रीव सांगतायत श्रीरामांना की हे कृपाळ निधान, या वालीच्या भयामुळे मी सर्व लोकांमध्ये अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये फिरत राहिलो, पण केवळ या ऋष्यमुख पर्वतावर वाली येऊ शकत नाही. अशी एक कथा आहे की वालीला मातंग ऋषींचा, शबरी मातेचे गुरु आपण बघितलं, त्यांनी शाप दिलेला असतो की त्यांनी काहीतरी तिथे त्या ऋषीमुनींची छेड काढल्यामुळे की तू इथे आलास तर तुझे 1000 तुकडे होतील तुझ्या शिराचे, असा शाप दिलेला असतो मातंग ऋषींनी. त्यामुळे इथून 100 योजनापर्यंत तू यायचं नाहीस, असा त्याला शाप मिळाल्यामुळे तो इथं येऊ शकत नाही, म्हणून मी इथं आश्रय घेतला, असं सुग्रीव सांगतोय. पण तरीसुद्धा मी भयभीत असतो, कारण वाली कधी काय युक्ती योजून मला मारायला कुणाला पाठवेल सांगता येत नाही. असं सुग्रीवानी आपली सर्व कथा श्रीरामांनी सांगितल्यानंतर आपल्या सेवकाचं हे दुःख ऐकून दीनदयाळ रघुनाथांच्या, म्हणतायत तुलसीदास, दोन्ही भुजा स्फुरू लागल्या, फरकी उठी द्वयी भुजा बिसाला. आणि अत्यंत स्फुरण चढून आता श्रीराम म्हणतायत, सुनु सुग्रीव मारिहं बालिहि एकहि बाण, ब्रह्मरुद्र सरनागत गैन उबरिहि प्राण. हे सुग्रीवा ऐक, मी एकाच बाणानं या दुष्ट वालीला ठार मारीन. ब्रह्मदेव आणि रुद्रदेव यांना जरी तो शरण गेला तरी त्याचे प्राण वाचणार नाहीत. रघुनाथ आहेत ते, दीनदयाळ आहेत. आपल्या सेवकावर होणारे कष्ट, सेवकाला होणारे कष्ट त्यांना सहन होत नाहीत, म्हणतात तुलसीदास. आता आपण सुरुवातीला जसं बघितलं तसं इथे श्री रघुनाथ
चा स्वभाव कसा असावा किंवा मित्र कसा असावा, मित्र कुणाला म्हणावं, आपण तसा मित्र कसा व्हावं, ह्याचं वर्णन करून सुग्रीवाला सांगतायत पुढच्या काही चौपायांमध्ये. खूप सुंदर वर्णन आहे की हितैषी कसा असतो मित्र ते सांगतायत. म्हणाले, जेन मित्र दुःख होई दुखारी, तिन्ही बिलोकत पातक भारी, निज दुःख गिरी समरज करी जाना, मित्र क दुःख रज मेरु समाना. वाचून वाटतं आपलं ह्याच्या एक्झॅक्टली उलट असतं की काय. रघुनाथ सांगतायत की जे लोक मित्राच्या दुःखानं दुःखी होत नाहीत त्यांना पाहिल्यानं सुद्धा पाप लागतं, अशा लोकांना बघितल्यानं सुद्धा पाप लागतं. म्हणजे म्हणतायत की आपल्या पर्वतासमान दुःखाला मित्र जो असतो तो रजकणापर्यंत प्रमाणे समजतो, तुच्छ समजतो, आणि मित्राच्या एवढ्याशा दुःखाला सुमेरू पर्वताप्रमाणे मानतो. तसं मानावं सांगतायत रघुनाथ. अनेकदा आपल्याला ते म्हणतोच आपण, तर ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड, कारण आपल्याला सतत तसंच वाटत असतं की दुसरा माझ्यापेक्षा अधिक सुखी आहे आणि मी दुःखी आहे. त्यामुळे बहुतेक वेळेला आमचं संबंध वेळ जेव्हा आम्ही मित्र भेटतो किंवा कुणी भेटतं त्यावेळेला स्वतःचं दुखडं गाण्यामध्ये जातात, स्वतःचं रडगाणं गाण्यामध्ये जातो वेळ. पण खरं जो मित्र असतो तो दुसऱ्याचं दुःख काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना इथं रघुनाथ सांगतायत की स्वतःचं दुःख त्याला अगदी तुच्छ वाटतं आणि दुसऱ्याचं दुःख सुमेरू पर्वताप्रमाणे वाटतं, जरी ते एवढंसं असलं तरी. कारण माझ्यासारखा मित्र असून सुद्धा तू दुःख भोगतोयस हे तो खरा मित्र असेल तर त्याला सहन होत नाही. काहीही करून त्याचं ते दुःख दूर करण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे रघुनाथ आम्हाला सांगतायत की मित्र कसा असावा. पुढं म्हणाले, जिन्हके असीमती सहजन आई, ते सठकत हठी करत मिताई, कुपथ निवारी सुपंथ चलावा, गुण प्रगटई अवगुण दुरावा. खूप सुंदर सांगितलंय पहा. म्हणाले, ज्यांना स्वभावतःच अशी बुद्धी नसते, म्हणजे सहजपणे अशी बुद्धी असली पाहिजे म्हणतायत रघुनाथ, की मित्राचं दुःख आपल्याला खूप मोठं वाटलं पाहिजे आणि त्यानुसार त्याचं ते दुःख हरण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. प्रयत्नाला फार महत्त्व आहे. रघुनाथ नेहमीच सांगतात, जे योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं, पुरुषार्थ, पुरुष प्रयत्न याला फार महत्त्व आहे. मुख्यतः लौकिकामध्ये जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आड येते आहे कोणत्याही प्रकारानं वाटतं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये, ती दूर करण्याचा प्रयत्न करणं याला मित्रत्व म्हणतात, याला हितचिंतक म्हणतात. केवळ हितचिंतक म्हणजे हितचिंतणारा नव्हे, ते हित कसं होईल त्याचं ह्याचा त्याला मार्ग दाखवणारा सुद्धा मित्र असतो. आणि त्यामुळे म्हणतायत, ज्याची स्वभावतः अशी बुद्धी नसते असे मूर्ख बळच कुणाशी मैत्री करतात तरी का. म्हणजे त्यांनी मैत्री करूच नाही आहे जर स्वतःबद्दलच फक्त दुःखबुद्धी असेल आणि दुसऱ्याबद्दल ते कंपॅशन नसेल तर. खरं कंपॅशन हा खूप मोठा शब्द आहे, आपण खूप सहज रीतीनं वापरतो पाहतो बऱ्याच वेळेला. ज्यावेळी आपण परमार्थ मार्ग चालायला लागतो आणि सद्गुरूंची कृपा पदोपदी जाणवायला लागते त्यावेळेला खरं लक्षात येतं की खरे कंपॅशनेट हे फक्त सद्गुरू आहेत. आपण कंपॅशनेट आहोत असं म्हणत असतो, पण ते कंपॅशन तोपर्यंत सीमित असतं आपलं जोपर्यंत स्वतःचं सगळं छान चाललेलं असतं. पण सद्गुरूंचं तसं नसतं. आपण बघितल्यात अनेक गोष्टी महाराजांच्या, जिथं सद्गुरू दुसऱ्याचं दुःख आपण भोगतात आणि त्याला दुःखमुक्त करतात अनेकदा. अशा कितीतरी गोष्टी. म्हणजे इतकंच काय, एका गरोदर बाईचं
म्हणजे डिलिव्हरी पेन्स महाराजांनी घेतलेत आणि त्या 1 तासभर खोलीमध्ये बंद होऊन ते दुःख सहन केलं महाराजांनी आणि त्या बाईला मदत केली आणि तिची सहज म्हणजे जन्म होऊ शकला मुलाचा, अशी कथा येते. अशा अनेक कथा आहेत, माहिती आपल्याला सर्वच संतांच्या आहेत. त्यामुळे हे जे कंपॅशन आहे त्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, ती शक्तीही आपल्यात नसते. पण निदान असे सद्गुरू लाभलेत म्हणजे त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा असेल एवढं सहज लक्षात येण्यासारखं आहे की निदान स्वार्थ बुद्धी बाजूला ठेवून बाहेर जाऊ दे, निदान घरामध्ये प्रत्येक व्यक्ती आनंदात सुखात कोणत्याही त्रासाविना आहे की नाही हे निदान बघणं, त्यानुसार नसेल तर मी काय करू शकतो, काय करू शकते याबद्दल विचार करणं, एवढं तरी आपण निश्चित करू शकतो त्यांच्याच शक्तीनं, त्यांच्याच प्रेरणेनं. त्यामुळे इथे श्रीराम प्रत्यक्ष सांगतायत की अशा स्वभावतः बुद्धी नसणाऱ्याची मैत्रीच करू नये. किंबहुना पुढे सांगतायत त्यानं मित्राला वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर आणावं, जो मित्र असतो त्याला, आणि त्याचे गुण प्रकट करून अवगुण लपवावेत. काय गोड गोष्ट सांगितले पहा. खरोखर रामायण हा ग्रंथ, तुलसी रामायण हा ग्रंथ आम्हाला केवळ परमार्थ नाही तर आमचं लौकिक आयुष्यसुद्धा कसं जगावं शिकवतो. अनेक ठिकाणी आपण बघितलं आहे आणि इथे तर प्रत्यक्ष श्रीराम सांगतायत, त्यामुळे त्याला खूप वजन आहे, नाही का. त्यामुळे म्हणतायत की वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर आणावं सांगितलं आहे बरं का. म्हणजे जसं म्हणतो आपण अनेकदा, कसं असतं ना, पळवाटा आम्ही महाराजांची वचनं देऊन काढतो की सर्व काही राम करताय, कसलाही आग्रह ठेवू नये वगैरे, पण प्रयत्न करायला काही हरकत नसते. आमचे महाराज, आमच्या महाराजांनी असं सांगितलं आहे आणि ते केल्यानं आपलं कल्याण होऊ शकतं, हे दुसऱ्याला सांगण्यामध्ये का बरं मनामध्ये किलमिश यावं किंवा का शंका यावी, मी सांगू का सांगू नको असा भाव का यावा. राम करता मी सांगतो हा असा भाव ठेवला नाही तरी माझे सद्गुरू अमुक सांगतात, त्यामुळे त्यानं कल्याण जर होणार असेल, जर तो मित्र वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर येणार असेल तर सांगायला काय हरकत आहे, म्हणतात श्रीराम. आणि पुढं सांगतायत त्याचे गुण प्रकट करून अवगुण लपवावेत. म्हणजे खरोखर काउन्सिलिंग कसं करावं सांगतायत श्रीराम आम्हाला. खरोखर काउन्सिलिंगमध्ये असं शिकवलं जातं की गुण प्रकट करावेत म्हणजे काय, की त्याच्या स्ट्रेंथची जाणीव करून द्यावी त्याला. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणदोष याचं कॉम्बिनेशन असतंच, पण जेव्हा आम्ही दोषामध्ये खूप जास्त अडकतो तेव्हा सेल्फ ब्लेम किंवा ज्याला ग्लानी म्हणतो आपण, आत्मग्लानी म्हणतो, ती हृदयाला घेरते आणि मग ते डिप्रेशन, अमुक तमुक अनेक गोष्टी आपण आजकाल ऐकतो. मग परत थेरपी आणि सेशन्स आणि अनेक गोष्टी असतात. पण जर एखादा मित्रच जो जवळचा आहे, अगदी फॅमिली मेंबर असेल, त्यांनी जर त्या व्यक्तीच्या पॉझिटिव्ह साईडशी त्याचा परिचय करून द्यायचं ठरवलं, आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण एखाद्याची पॉझिटिव्ह बाजू बघू शकतो. ज्यावेळेला आपणच प्रत्येक गोष्ट जज करतो नकारात्मक रीतीनं की अमुक व्यक्ती अशी आहे कारण ती अशा रीतीनं माझ्याशी वागली किंवा अजून कुणाशी वागली. महाराजांचं जे आहे दोष बघू नये, ते का बघू नये? दोष बघितले की आम्हाला चांगलं दिसणारच नाही, नाही का. त्यामुळे चांगलं बघितलं की त्या व्यक्तीची चांगली बाजू त्याच व्यक्तीच्या ज्यावेळी त्याला निकड असेल, जरूर असेल, त्यावेळेला त्याला त्याची जाणीव करून द्यावी आणि त्याचे अवगुण लपवावेत म्हणतायत. म्हणजे दोन्ही सांगितलंय पहा, वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर आणावं पण सांगितलं, पण अवगुण लपवावेत म्हणजे काय, मग सतत त्याची टोचणी करू देऊ नये. आहेत अवगुण, पण सद्गुरू कसे वागतात आमच्याशी सहज लक्षात येण्यासारखं आहे. खरोखर महाराज कसे वागायचे लोकांशी, कसे वागतात, कसे सांगतात समजावून. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कलानं, त्याच्या प्रोफेशनमध्ये जाऊन, त्याच्या कामामध्ये जाऊन त्यानुसार उदाहरण देऊन कसं समजावून सांगतात,
हे कधी होऊ शकतं? तर जसं श्रीराम म्हणाले तसं ती निस्वार्थ बुद्धी असेल तरच होऊ शकतं. स्वार्थ बुद्धीनं कधीच कुणाचं हित होऊ शकत नाही, समोरच्याचंही नाही आणि आपलं तर कधीच नाही. त्यामुळे त्याचे गुण प्रकट करून अवगुण लपवावेत, हा खऱ्या मित्राचा धर्म आहे, असं श्रीराम सांगतायत. म्हणजे फार गोड आहे पहा. खरंच ह्याच्यावर चिंतन केलं ना तर आम्ही कसं वागलं पाहिजे खूप सहज लक्षात येण्यासारखं आहे. आणि श्रीराम सांगतायत म्हणून तरी वागायचा प्रयत्न करावा. अनेकदा असं म्हटलं जातं आणि खूप त्याचा उपयोग होतो आपल्याला, की सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून आपण ते करायचा अभ्यास करावा. त्याच्यामध्ये 2 गोष्टी साधतात. एक तर अखंड अनुसंधान साधतं सद्गुरूंचं, की त्यांनी सांगितलंय म्हणून मी करते. मला आज जमत नाही, मला आज ते आवडतही नाही कदाचित, पण त्यांनी सांगितलंय ना, आणि त्यांनी सांगितलंय, मी त्यांची शिष्य आहे म्हटल्यानंतर त्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणूनच आपण त्यांचं ऐकतोय. आणि हे असेल तर मग त्यांनी सांगितलं म्हणून करायचा प्रयत्न केला की एकतर त्यांचं अनुसंधान टिकतं आणि दुसरं म्हणजे मी माझ्या प्रयत्नांनी केलंय हा अभिमान वाढत नाही. या 2 गोष्टी साधल्या की आपण निश्चिंत होतो त्यांच्या चरणी. यामध्ये प्रपंच आणि परमार्थ दोन्ही खूप सहजरित्या साधले जातात. म्हणून अनेकदा महाराज म्हणायचे पहा की सर्व परमार्थ हा आज्ञापालनामध्ये, ते आज्ञापालन ज्या वेळेला रोजच्या आयुष्यामध्ये सहजरीतीनं व्हायला लागतं त्यावेळी खऱ्या अर्थानं नामाचं आज्ञापालन होईल म्हणतात महाराज. केवळ आम्ही नामस्मरण करू आणि रोजच्या आयुष्यात हवं तसं वागू, मग ते नामसुद्धा आमचं व्यवस्थित होत नाही, कारण आम्ही रोजच्या आयुष्यामध्ये जे त्यांनी सांगितलं ते ऐकायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खूप सुंदर महाराजांनी इथं सांगितल्या आहेत. आणि आता पुढे सांगतायत अजून एक गोष्ट श्रीराम ह्याच मित्रत्वाच्या बाबतीत 2 गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणाले, देतलेत मन संकन धरई, बल अनुमान सदा हित करई, विपती काल कर सतगुण नेहा, श्रुति कह संत मित्र गुण एहा, आगे कह मृदु बचन बनाई, पाछे अनहित मन कुटिलाई, जाकर चित अहि गति समभाई, अस कुमित्र परिहरे ही भलाई. देत लेत मन संकन धरई, फार गोड पा. देण्या घेण्याबद्दल मनात शंका बाळगू नये. म्हणजे जे द्यायचं किंवा घ्यायचं या दोन्ही गोष्टी सहज झाल्या पाहिजेत. त्यामध्ये कुठेही आव असता कामा नये, कोणतंही कपट छल मनामध्ये असता कामा नये. खूप सहजगत्या ती गोष्ट व्हावी, त्याबद्दल शंका येऊ नये. म्हणजे कसं, मुख्य यामध्ये सांगायचं हे आहे की देण्या घेण्यावर आमचं मित्रत्व अवलंबून असू नये, किंबहुना कोणतंच नातं अवलंबून असू नये. ज्या वेळेला कोणतंही नातं या देण्या घेण्यामध्ये अडकतं त्यावेळेला प्रेम बाजूला पडतं. त्यामुळे जर प्रेम वाचवायचं असेल तर हे देणं घेणं त्याला बॅकसीट दिली पाहिजे, त्याशिवाय हे होत नाही. झालं तर ते सहज व्हावं, नाहीतर त्याबद्दल विचारच होऊ नये. फक्त प्रेम असावं, प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. त्यामुळे सांगतायत की आपल्या शक्तीप्रमाणे मित्राचं नेहमी हित करावं. संकटकाळी तर शतगुण नेहा सांगितले, 100 पटीनं प्रेम करावं. काय गोड पहा. संकटकाळी ज्यावेळी जरूर असते त्यावेळेला फक्त प्रेम करावं सांगितलं. इथं त्यांनी उल्लेखसुद्धा केलेला नाही की अमुक द्यावं किंवा अमुक काही करावं. काय द्यावं? पहिलं तर प्रेम द्यावं. सर्व जीव हे त्या प्रेमाचे आसुसलेले असतात. ज्या वेळेला प्रेम मिळतं त्यावेळी इतर काही मिळायची इच्छा उरत नाही. का आम्हाला वाटतं सद्गुरू मिळाल्यानंतर आता काही मिळवायचं शिल्लक नाही? कारण ज्या प्रेमासाठी अनंत जन्म जीव आसुसलेला असतो ते प्रेम फक्त
नुसतं त्या आईच्या, त्या सद्गुरुनाथांच्या चरणी मिळतं. त्यामुळे इथं श्रीराम सांगतायत की संकटकाळी, हा आमचं संकट काळच आहे नाही का, अनंत जन्म या चक्रामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. स्वतः जे करतात श्रीराम सद्गुरू रूपानं, तेच आम्हाला करायला सांगतायत की हा जीव इतका तहानलेला आहे, इतका भुकेलेला आहे प्रेमासाठी, की त्याला मी इतर काही दिलं न दिलं तर खरं त्या आतल्या जीवाला काही फरक पडत नाही. त्याला हवंय ते फक्त प्रेम, आणि त्या प्रेमातूनच आम्हाला निष्काम करतात सद्गुरू. केवढं मोठं कार्य आहे. त्यामुळे इथे सांगतायत संकटकाळी तर शतपट स्नेह करावा. आणि पुढे सांगतायत श्रुतिकः संत मित्र गुण एह्या. वेदांमध्ये हीच उत्तम मित्राची लक्षणं सांगितलीत. पुढे सांगितलं की जो समोर कृत्रिम रीतीनं गोड बोलतो आणि मागं निंदा करतो मनात कपट ठेवून, हे बंधो त्याचं मन सापाप्रमाणे वाकडं असतं, सापाच्या चालीप्रमाणे वाकडं असतं. अशा कुमित्राला टाळणंच चांगलं सांगितलं स्पष्टपणे श्रीरामांनी. असं कुमित्र परिहरेही भलाई. महाराजांनी अनेकदा सर्व संतांनी सांगितलं पहा की निंदा करणारा फार बरा स्तुती करणाऱ्यापेक्षा. कारण निंदा करणारा आम्हाला निदान काय करायला पाहिजे याची जाणीव कुठंतरी, त्यावेळेला आम्हाला समजलं नाही तरी नंतर कुठंतरी ती टोचणी लागते की बाबा खरंच की त्यांनी सांगितलं ते. त्यामुळे आम्ही सुधारण्याचा मार्ग तो प्रशस्त करतो. पण जो स्तुती करतो तो आमच्या अंतरंगात नसलेले गुण आणून आमच्या अंतरंगात बसवतो आणि आमचा असलेला अहंकार अजून शिगेला पोहोचतो. त्यामुळे मग कोण हितैषी आहे? खरा निंदकच हितैषी आहे. समोर आम्हाला जे आहे तसं सांगणारा तोच आमचा हितैषी आहे. त्यामुळे म्हणतात अशा कृत्रिम गोड बोलणाऱ्याला आणि माघारी निंदा करणाऱ्यापासून दूर असावं. आणि पुढं सांगतायत सेवक सठ नृप कृपन कुनारी, कपटी मित्र सूल समचारी, सखा सोच त्याग हुबल मोरे, सब विधि घटब काज में तोरे. म्हणाले मूर्ख असा सेवक, कंजूष असा राजा, वाईट स्त्री आणि कपटी मित्र, हे चौघे एखाद्या काटा बोचल्यानं कसं दुःख होतं तसे दुःख देणारे आहेत. पण हे मित्रा, बल मोरे, माझ्या बळावर आता तू चिंता सोडून दे, मी सर्व प्रकारे तुला मदत करीन, असं रघुनाथांनी सुग्रीवाला सांगितलं. खरोखर जे एक खरं शुद्ध आश्वासन असतं ना, त्याच्यामध्ये खूप शक्ती असते. आपल्याला माहीत आहे महाराजांची आश्वासनं आपण वाचतो नेहमी, केवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण एखादं लो फील करत असावं आणि ते वाचलं की इतकी उभारी येते मनाला की अरे महाराज आहेत बरोबर, मग का मी दुःख करतो. त्यामुळे श्रीरामांच्या ह्या शब्दांनी सुग्रीवाच्या मनाला उभारी आली. अशी आपल्या बोलण्यानं समोरच्याच्या मनाला उभारी देण्याचं काम जो करतो तो मित्र, असं रघुनाथांनी सांगितलं. खूप गोड आहे पहा आजचा भाग. ह्याच्यामध्ये लौकिकामध्ये सुद्धा आम्ही कसं वागलं पाहिजे मित्रत्वाच्या भूमिकेतून हे आम्हाला श्रीराम सांगतायत. खरं हे सर्व दैवी गुण आहेत, म्हणजे हे साधनेनं येणारे आहेत. केवळ आम्ही बदलू आता असं म्हणून येणारे नाहीत. सद्गुरू कृपेनं, साधनेनं, नामस्मरणाच्या शक्तीनं येणारे गुण आहेत. पण निदान कसं झालं पाहिजे हे आम्हाला यातून कळतं. आणि जेव्हा झालं पाहिजे हे कळतं आणि नामस्मरणानं साधेल हे आम्हाला महाराज सांगतात, त्यावेळी आम्ही खरी महाराजांची करुणा भागतो की हे महाराज, हे आतलं किलमिश, आतला दुष्टपणा मिटवा आता, आणि आमच्या अंतःकरणाला सुद्धा तुमच्यासारखे हे सद्गुण कुठेतरी स्पर्श करू देत. आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा दुसऱ्याबद्दलची करुणा जन्म घेऊ देत. कारण आज आम्हाला अनुभव नाही की तो आणि मी एकच आहोत.
पण तुम्ही सांगताय त्यावर माझा विश्वास आहे, त्यामुळे तो आणि मी एकच असू, तर त्याचं दुःख मिटल्याशिवाय मी पूर्णपणे दुःखरहित कशी होऊ शकेल. त्यामुळे निदान त्याचं दुःख मिटवण्याचा तुमच्या शक्तीनं, तुमच्या आशीर्वादानं मी प्रयत्न करीन आणि तदनुसार त्याला शांती मिळाली की मला आनंद होईल. या भावनेतून जर प्रत्येक घरातल्या आणि बाहेरच्या व्यक्तीशी आपण वागायचा प्रयत्न केला तर ती महाराजांना जी अपेक्षित आहे निस्वार्थ बुद्धी, त्याचा उदय अंतःकरणामध्ये व्हायला वेळ लागत नाही आणि खरोखर निस्वार्थ बुद्धीनंच खरी शांती मिळू शकते म्हणतात महाराज. तसंच होवो हीच त्या सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.